नमस्कार मंडळी. केपी दी एंटरप्रेनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण अशा एका तरुणाची गोष्ट ऐकणार आहोत, ज्याला लोक त्याच्या ग्रामीण भाषेवरून हिणवत होते, त्याची चेष्टा करत होते, पण त्याने याच गोष्टीला आपली ओळख बनवली. ही कहाणी आहे विठ्ठल कंगणे यांची. प्रत्येक यशामागे एक वेदना असते, एक प्रवास असतो, असे ते म्हणतात. आणि त्यांच्या प्रवासात हेच सिद्ध होते. कॉमेडी, शिक्षण आणि सामाजिक जाणीव या तिन्ही गोष्टी एकत्र आणत त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात स्वतःची ओळख कशी निर्माण केली हे आपण आज पाहणार आहोत. विठ्ठल कंगणे यांचा जन्म एका सामान्य ग्रामीण कुटुंबात झाला. 2004 साली त्यांचा 10वीचा निकाल लागला. त्यांच्या घरी डबा देण्याचीही परिस्थिती नव्हती. त्यांचे मित्र त्यांना डबा का नाही आणला असे विचारायचे, पण ते कधी बोलले नाहीत. इतकी परिस्थिती वाईट असूनही ते काही बोलू शकत नव्हते. त्यांची गावरान भाषा, त्यांचे बोलण्यातील हेल यामुळे लोक त्यांची थट्टा करायचे. अरे, शहरी लोकांना तुझं हे बोलणं कळणार नाही, ग्रामीण भाषेने तुला पुढे जाता येणार नाही, असे शब्द त्यांना सतत ऐकावे लागायचे. हे त्यांच्यासाठी अपमानजनक होते, पण त्यावेळी ते काहीच करू शकत नव्हते. शिक्षण घेणे हेच त्यांचे एकमेव ध्येय होते. 11वी 12वी आणि नंतर डीएड केले. डीएड करत असताना त्यांना शिक्षकांनी खूप मदत केली. त्यांना एक आदर्श शिक्षक बनायचे होते. गणिताचे शिक्षक एकहरे सर यांची शिकवण्याची पद्धत, त्यांची स्टाईल विठ्ठल कंगणे यांच्या मनात घर करून गेली. त्यांनाही असे शिक्षक बनायचे होते. डीएड झाल्यावर परभणी येथे सीईटी म्हणजे सीईटीची परीक्षा होती. मित्रांनी सांगितले की आपली फीस कमी करा. त्या काळात क्लास घेणे, पेपर तपासणे, पास नापास बघणे, मुलांची फीस मागणे, शिक्षकांना फोन करणे, ही प्रत्येक गोष्ट विठ्ठल यांनी स्वतः केली. त्यांनी कधीही तक्रार केली नाही. शांताराम अहिर सर आणि त्यांच्या स्टाफने त्यांना भावंडांप्रमाणे मदत केली. या काळात एक घटना घडली. एका मित्राने त्यांना सांगितले की जर तुला शिक्षण क्षेत्रात पुढे जायचे असेल तर तू बीएड कर. पण त्यांना बीएड करायचे नव्हते, कारण शिक्षकांना बीएड करून जास्त पुढे जाता येत नाही असे त्यांना वाटत होते. त्यांना असं काहीतरी करायचे होते जिथे शिक्षण आणि त्यांच्या बोलण्याची आवड एकत्र येईल. बीएड करत असताना विठ्ठल यांना बीएडचे सर्व निकाल लावावे लागले. यातून त्यांना शिक्षणाचे महत्त्व, त्याचे फायदे कळले. त्याच काळात ते रात्रीच्या वेळी गावातील कीर्तनांमध्ये जायचे. तिथे अनेक महाराज कीर्तन करत होते. त्यांच्या कीर्तनातून त्यांना गावातून आणि ग्रामीण लोकांना कसे आवडते हे समजले. त्यांना आठवते की कीर्तनानंतर गावकरी त्यांना महाराजांसारखं थोडं बोलून दाखवा असे म्हणायचे. लोकांना ग्रामीण गोष्टी, ग्रामीण डायलॉग्स आवडतात हे तिथे त्यांना लक्षात आले. याच सुमारास त्यांचा एक मित्र पप्पू ठाकूर नावाचा, जो कॉमेडी व्हिडिओ बनवत होता, त्यांनी विठ्ठल यांना कॉमेडी व्हिडिओमध्ये येण्याची विनंती केली. विठ्ठल कंगणे यांनी सुरुवातीला नकार दिला, कारण त्यांनी कधी कॉमेडी केली नव्हती. पण मित्र म्हणाला, एकदा करून बघ. मग पप्पू ठाकूरनेच त्यांना बाळू मास्टर हे कॅरेक्टर दिले. ही एक शिक्षकाची भूमिका होती, ज्यात ग्रामीण भाषेचा वापर करून सामाजिक विषयांवर कॉमेडीच्या माध्यमातून संदेश दिला जायचा. त्यावेळी शिक्षकांबद्दल समाजात नकारात्मक सूर होता. पण बाळू मास्तर या भूमिकेतून विठ्ठल कंगणे यांनी हे बदलले. बाळू मास्तरच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक संदेश दिले, जे लोकांना खूप आवडले. गरिबाला मदत करा, शिक्षण घ्या, शहरात जाऊन चांगले काम करा, हे संदेश त्यांनी कॉमेडीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवले. सुरुवातीला विठ्ठल यांच्याकडे पेट्रोलसाठीही पैसे नव्हते. 200-300 रुपये पेट्रोल टाकून ते रात्रभर मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारायचे. सरकारी नोकरीची तयारी होती, पण जीवनात सिरियसनेस नव्हता. बायकोची नोकरी होती, त्यामुळे स्वाभिमान जागृत होता. पैशासाठी कुणालाही हात नाही लावायचा, हे त्यांनी ठरवले होते. 2019 मध्ये जनता कर्फ्यू लागला. तेव्हा त्यांना एक स्वप्न पडले. भारतात लाखो तरुणांचे स्वप्न होते. त्यांना काहीतरी उद्योग करायचा होता, व्यवसाय करायचा होता. पण ते शिकलेले नव्हते, त्यांना अनुभव नव्हता. तेव्हा त्यांनी ठरवले की आपण शिकू आणि लोकांना शिकू. मग त्यांनी मनोहरी पॅथॉलॉजी नावाचा व्यवसाय सुरू केला. तिथे ते क्लास घ्यायचे. लोकांना वाटायचे हा फक्त टाइमपास करतो. 2020 मध्ये एका मित्राने त्यांना सांगितले की तू कॉमेडी व्हिडिओ बनवतोस, त्यातही शिक्षण देतोस, तू एक उत्तम शिक्षक आहेस. याच काळात त्यांना स्टार मराठी नावाच्या मित्रांनीही खूप सपोर्ट केला. विठ्ठल क्रिकेट खेळायचे नाहीत, पण क्रिकेटबद्दल बोलायचे. महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, सचिन तेंडुलकर यांची प्रशंसा करायचे. त्यांना स्वतः क्रिकेट खेळता येत नव्हते, पण ते या खेळाडूंना प्रोत्साहन देत होते. विठ्ठल कांगणे यांच्या आयुष्यात एक वाक्य खूप महत्त्वाचे ठरले. 1 मिनिट में जिंदगी नहीं बदलती, लेकिन 1 मिनिट में लिया हुआ फैसला पूरी जिंदगी बदल देता है. त्यांनी हा निर्णय घेतला. अनेक लोकांनी त्यांना म्हटले की ही गावरान भाषा चालणार नाही, पण त्यांनी याच भाषेला आपली ताकद बनवले. आज त्यांचा बाळू मास्टर हा ब्रँड महाराष्ट्रातच नव्हे तर दुबई, सिंगापूर, मलेशियापर्यंत पोहोचला आहे. या प्रवासात त्यांना त्यांच्या गुरूंनी खूप मार्गदर्शन केले आणि टीकाकारांनी त्यांच्यात आग लावली, असं ते म्हणतात. त्यांच्या यशाचं रहस्य काय आहे? जो काम करतो ना, तोच इतिहास घडवतो. इतिहास घडवणाऱ्यांनी इतिहास घडवला नाही. हेच त्यांचे तत्त्वज्ञान आहे. अनेक लोकांना वाटते की हे मला जमणार नाही, पण विठ्ठल म्हणतात की याच गोष्टी मला जमणार नाहीत, म्हणून त्यांनी अनेक लोकांकडून प्रेरणा घेतली.
मी कधी हरलो नाही, कारण हरलो तरीही मी स्वतःला बघितले आहे, असे ते म्हणतात. त्यांच्या मते कोणत्याही परिस्थितीत स्वप्नांशी कॉम्प्रोमाइज करू नका. आपली परिस्थिती वाईट असेल तर ती ताकदीने आणि बोलून बदला. कामयाबी में दुनिया तुम्हारे साथ होती है. जब नाकामयाब होते हो तो पूरी दुनिया तुम्हारे खिलाफ होती है. म्हणून मेहनत करत रहा. या त्यांच्या प्रवासात त्यांना पप्पू ठाकूर आणि स्टार मराठी सारख्या मित्रांनी खूप साथ दिली. वक्त को बदलने के लिए सीढ़ियां उन्हें मुबारक हो जिन्हें छत तक जाना है. मंजिल तो हमारी आत्मा है, रास्ता खुद बनाना है. हेच त्यांचे ब्रीदवाक्य आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला यातील कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडली कमेंट करून नक्की कळवा. आपण सर्व मिळून उद्योजकतेच्या या प्रवासात पुढे जात आहोत. या परिवाराचा भाग बनण्यासाठी KP दी एंटरप्रेनरला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. चला एकत्र शिकूया आणि पुढे जाऊया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.